नमस्कार. मी रोहन किशोर पारखे. मी कोल्हापूरचा रहिवासी आहे. 19 डिसेंबर 2024ला माझ्या वाईफची मृत्यू झाली. एक खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट घडली आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात. काही समजलंच नाही, म्हणजे कशामुळे झालं, अशा कारणामुळे पण मृत्यू होऊ शकते हे पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या कल्पनेच्या पलीकडं होतं या गोष्टी सगळ्या. आणि थोडंसं मृत्यूबद्दल सांगायचं झालं तर कन्व्हल्जन नावाचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये जे तुम्ही जे थ्रो अप करता बाहेर उलटीच्या माध्यमातून, ते त्यांना करता आलं नाही. रादर दॅन त्यांनी ती उलटी गिळीच आतच हे झालं. नुकताच नाश्ता केल्यामुळे त्यांना थोडंसं ते अन्न जे पार्टिकल्स होते, फूड पार्टिकल्स, ते त्यांच्या सगळ्या घशात अडकल्यामुळे त्यांचा श्वासोश्वास रोखला गेला. आणि माझी वाईफ प्रियंका पाटील, मॅडम म्हणायचो आम्ही त्यांना, तर त्यांचा तिथं जागेवरच मृत्यू झाला. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये थोडंसं त्यांना न्यायचा प्रयत्न केला, तर तेव्हा डॉक्टरांनी तिथं गेल्या गेल्या त्यांना मृत म्हणून घोषित केलं. तर मला मॅडम म्हणजे प्रियंका पाटील माझी बायको नेहमी म्हणायची की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण का देवाने आपल्याला जर दिलेलं आहे ते पुढं पण कुठंतरी आपण पास ऑन केलेलं पाहिजे, रादर दॅन कीपिंग इट टू युअर सेल्फ. ही मनात त्यांच्या नेहमी एक गोष्ट असायची आणि ते मला नेहमी सातत्याने ही गोष्ट सांगत राहायचे. ह्या गोष्टीला मी पूर्ण श्रेय देईन माझे सासरे TR पाटील साहेब. म्हणजे जे आम्हाला नेहमी सांगत राहायचे की तुम्ही कुणाला तरी मदत केलीच पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, भले तुम्ही असो किंवा नसो. तर ह्या गोष्टीतून एक हे तयार झालं, एक आमचं मिशन तयार झालं की कुणी पास म्हणजे मृत्यूला जर गेलं, त्या स्टेजपर्यंत जर गेलं किंवा कुणाचा मृत्यू झाला आमच्या फॅमिलीमध्ये, तर आपण बॉडी डोनेट करावी, जेणेकरून आपले अवयव ते दुसऱ्यांच्या कामाला येऊ देत. तर ह्या गोष्टी आम्ही ठरवल्या होत्याच ऑलरेडी, पण समहाऊ प्रियंका मॅडम माझी बायको ह्यांना बॉडी डोनेट करायची होती बेसिकली. पण सगळं एवढं लवकर झालं की सगळी शॉकमध्ये होती, कारण का 31व्या वर्षी जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ही पचवणं पण सोपी गोष्ट नाही आहे आणि ही इमॅजिन करणं पण सोपी गोष्ट नाही आहे. तर ह्या गोष्टी त्या ह्याच्यातून सगळ्या निघून गेल्या डोक्यातून त्यावेळी. तर हे जेव्हा 4 ते 5 तास झाले या सगळ्या ह्याच्या कालावधीमुळे, आम्ही ते थोडंसं विसरून गेलो की आपल्याला बॉडी डोनेशनची प्रोसेस करायची होती. तेव्हा एक डोक्यात असा मला तेव्हा त्याच्यानंतर आठवलं की मॅडमची ही एक शेवटची इच्छा होती, तर आम्ही आता काय करू शकतो. म्हणून आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर आम्हाला कळालं की ॲटलिस्ट आम्ही एक नेत्रदान तरी करू शकतो. तर इमिडिएटली आम्ही ती प्रोसेस चालू केली. डॉक्टर सुजाता वैराट आमच्या वहिनीच आहेत, ज्या आय स्पेशालिस्ट आहेत, CPRमध्ये असतात त्यांनी ती प्रोसेस लगेच इनिशिएट केली आणि आम्ही ते नेत्रदान केलं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला माझ्या बायकोचा अभिमान ह्यासाठी वाटतो की जेव्हा त्या जिवंत होत्या तेव्हा तर लोकांचं भलं केलंच त्यांनी लोकांना खूप मदत केली आहे. लोकांना जेव्हा जिवंत असताना अशा माध्यमातून मदत केली की मोरगाव अर्बन नावाची आमची एक संस्था आहे, त्या रुरल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही त्यांची मदत करतो. म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न डेव्हलप करावं, रुरल एरियाची इकॉनॉमी डेव्हलप करावी, अशी ही कामगिरी आहे. त्यामुळे जी शेतकरी वर्ग आहे किंवा ती जी लोकं आहेत त्यांना फार मॅडमांनी जवळून बघितलेलं. त्यामुळे हा निर्णय घेतला मॅडमांनी की मदत करायची आहे, कुठल्याही माध्यमातून असू दे, ही मदत तर झालीच पाहिजे. मॅडम जेव्हा जिवंत होत्या तेव्हा ही मदत केली त्यांनी लोकांना, आणि आता जेव्हा मॅडम नाही आहेत या जगात, नेत्रदान करून त्यांनी तो त्यांचा जी कर्तव्य होतं ते पण पार पाडलं. आणि ज्याला पण हे नेत्रदान झालेलं आहे, ज्याला पण गेलेलं आहे, मी त्यांना सांगतो की म्हणजे तुम्ही जे जग पाहताय आज, ते माझ्या बायकोच्या डोळ्यातून किंवा त्यांच्या नेत्र ह्याच्यातून पाहताय. तर मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा, जे त्यांनी केलं. आणि मी माझे शब्द थांबवतो. थँक्यू.